आणि बुलेटिनच्या सुरुवातीलाच महत्त्वाची बातमी भारत पाक तणावासंदर्भात डोनाल्ड ट्रम्प यांनी काश्मीर प्रश्नावर मध्यस्थी करण्याची इच्छा व्यक्त केली होती, मात्र भारताने ती नाकारली आहे। भारताने स्पष्ट केले की कोणताही तिसरा देश काश्मीर प्रश्नात हस्तक्षेप करू शकत नाही आणि चर्चा फक्त पीओके परत करण्यावरच होईल। याबाबतचं वृत्त हे ANI सरकारी सूत्रांच्या हवाल्याने दिलंय। चर्चा फक्त पीओकेवरच होणार। भारताने अमेरिकेला स्पष्ट केलंय की पाकिस्तानशी चर्चा ही फक्त पाकव्याप्त काश्मीर परत करण्याच्या आणि दहशतवाद्यांना भारताच्या ताब्यात देण्याच्या मुद्द्यावरच होईल। सरकारी सूत्रांनी सांगितलंय की काश्मीरबाबत आमची भूमिका अगदी स्पष्ट आहे। आता फक्त एकच मुद्दा उरलाय, पाकव्याप्त काश्मीर परत करणे। याशिवाय बोलण्यासारखं काहीही राहिलेलं नाही। अधिक माहिती घेऊयात राहुल कुलकर्णी यांच्याकडनं। राहुल, ठणकावून सांगितलंय पीओके संदर्भात तिसरा देश आम्हाला नकोय। हो, कारण सिमला करार जो झाला होता तो सिमला करार हाच होता की पाकिस्तान आणि भारतादरम्यान या संदर्भात कुठेही मुद्दा आला तर तो दोन देशांनी आपापसात चर्चा करून सोडवायचा आहे। भारत आणि पाकिस्तान दरम्यानचा जम्मू काश्मीर हा जो विषय आहे तो अत्यंत गुंतागुंतीचा आहे। जनमत घेऊन, कारण UN कडे ज्या वेळेला पाकिस्तान गेलं त्यानंतर जनमत घेऊन त्याबद्दलचा निर्णय आम्ही घेऊ असं म्हटलं आणि नंतर 3 युद्ध झाली। तेव्हापासून तर ह्या क्षणापर्यंत भारत सरकारची भूमिका अधिकृतपणे हेच राहिलेली आहे, कुठल्याही राजकीय पक्षाचं सरकार केंद्रात सत्तेवरती असलं तरी, की आम्ही इतर कोणत्याही देशाचा हस्तक्षेप काश्मीर संदर्भातल्या मुद्द्यामध्ये खपवून घेणार नाही। जे होईल ते भारत आणि पाकिस्तान दरम्यानच होईल। पण आता अधिक आक्रमक भूमिका भारताने घेतली असं दिसतंय। जर चर्चाच करायची असेल तर पाकिस्तान बेकायदेशीरपणे आपल्या ताब्यात ठेवलेल्या, ज्याला पाक ऑक्युपाईड काश्मीर आपण म्हणतो, तेवढ्याच मुद्द्याबद्दल होईल असं भारताचं म्हणणं आहे। दुसरा महत्वाचा मुद्दा आहे जो आता भारत अधिक आक्रमकपणे आंतरराष्ट्रीय पटलावरती पण मांडतो आहे, ते म्हणजे पाकिस्तान हे रोग स्टेट आहे। पाकिस्ताननं दहशतवादाला पोसलं, वाढवलं आणि इतर देशामध्ये त्याची निर्यात केली। तर जर चर्चाच करायची असेल तर पाकिस्ताननं ज्या दहशतवादी संघटनांना पाठबळ दिलेलं आहे त्याच्या संदर्भात होऊ शकते। आपल्याकडची एक आपण यादी, आपल्याला आठवत असेल तर पूर्वी एक अशी यादी आपण दिली होती की ज्या यादीमध्ये दहशतवादी पाकिस्तानातनं कसे भारतामध्ये काम करतायत आणि त्याच्यामध्ये दाऊदचं पण नाव होतं। तर भारताचं असं म्हणणं आहे की जर चर्चाच करायची असेल तर दाऊद इब्राहिम पासून ते जैश ए मोहम्मदच्या अत्यंत कुख्यात अशा दहशतवाद्यांच्या संदर्भात होऊ शकते, इतर कुठल्याही मुद्द्यावरती होणार नाही। आणि एक महत्वाचा मुद्दा प्रज्ञा, की वेगळे राजकीय पक्ष केंद्र सरकारला हा प्रश्न विचारतात की डोनाल्ड ट्रम्प यांनी जी भूमिका घेतली आहे की माझी काश्मीर संदर्भामध्ये पण मध्यस्थीची तयारी आहे, त्याच्यावरती अधिकृतपणे भारत सरकारची काय भूमिका आहे ती येईलच। पण आत्ताची जे सूत्रांनी दिलेली ANIची बातमी आहे तीच भारत सरकारची अधिकृत भूमिका आहे की कोणाचाही हस्तक्षेप आम्ही खपवून घेणार नाही। जे होईल ते 2 राष्ट्रात होईल आणि जे होईल ते फक्त पीओके आणि दहशतवाद्या संदर्भातल्या चर्चेदरम्यान होईल। नक्कीच या संदर्भात अधिक माहिती घेणार आहोत। रामराजे शिंदे सुद्धा आपल्या सोबत आहेत। रामराजे, अतिशय महत्त्वाचा अशा स्वरूपाचा हा एक निर्णय जो आहे तो भारताकडनं घेतला जातोय। डोनाल्ड ट्रम्प यांना ठणकावून सांगितलं जाते किंवा या माध्यमातून इतर देशांनाही ठणकावून सांगितलं जाते की हा आमचा आपापसातला प्रश्न आहे आणि तो आम्ही सोडवू, मध्यस्थीची गरज नाहीये। बिलकुल, ट्रम्प यांनी सुरुवातीला ट्विट केल्यानंतर मोठं वादंग निर्माण झालं आणि भारताच्या पुन्हा एक आत्मसन्मानावर प्रश्न उपस्थित झाले की हा जर 2 देशातला वाद आहे तर ट्रम्प याचं क्रेडिट का घेत आहेत। आणि त्यामुळेच आता भारताला ही भूमिका घ्यावी लागलेली आहे की कोणीही भारत आणि पाकिस्तानच्या या संबंधामध्ये कोणी हस्तक्षेप करता येणार नाही। जर शस्त्रसंधीचं जर काही झालं तर त्या संदर्भामध्ये फक्त भारत आणि पाकिस्तान या दोघांमध्ये चर्चा होऊनच हा मार्ग जो आहे तो पुढे जाऊ शकतो। आणि त्यानुसार आज एक साधारणतः दुपारी 12च्या सुमारास दोन्ही देशातले DGMO जे आहेत ते चर्चा करणार आहेत आणि त्यानंतर पुढची रणनीती ठरणार आहे की कसं पाकिस्तानला मर्यादित राहावं आणि त्याचबरोबर भारत सुद्धा यापुढे मग आक्रमण करताना किंवा हल्ले करताना किंवा पाकिस्तानला दहशतवादाला थारा देऊ नये, अन्यथा भारताला पुन्हा आणखी तशाच प्रकारचे हल्ले करावे लागतील। आणि कालच्या पत्रकार परिषदेमध्ये DGMOने हे स्पष्ट केलेलं आहे की यापुढे सुद्धा जर अशा प्रकारचं जर पाकिस्ताननं जर दहशतवादाला थारा दिला तर पुन्हा हल्ले करता येतील। आणि त्यामुळं एक स्पष्ट मेसेज जो आहे तो दिलेला आहे। हा केवळ पाकिस्तानला मेसेज दिलेला नाहीये तर हा अमेरिकेला सुद्धा मेसेज आहे की तुम्ही ज्यांची पाठराखण करताय किंवा ज्यांच्यासाठी मध्यस्थी करताय, IMF कडून कर्ज दिलं जातंय पाकिस्तानला, त्याचबरोबर आता मध्यस्थी केली जाते, तर इथून पुढे सुद्धा जर पाकिस्तानने काही वेगळं पाऊल उचललं किंवा दहशतवाद जर फोफावला पोचला तर मात्र भारत शांत बसणार नाही, पुन्हा एकदा हल्ला करणार, अशा प्रकारचं स्पष्टपणे जाहीर
काल डीजीएमओनं स्पष्टपणे सांगितलेलं आहे आणि त्यानुसार आजची ही बैठक दोन्ही डीजीएमओची ही अतिशय महत्वाची असणार आहे. नक्कीच राहुल आणि रामराजे, तुम्ही दोघेही माझ्यासोबत असेच राहा. आणखीन एक महत्वाची बातमी